नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आपल्या शौर्य करियर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये खूप चांगल्या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी तुमचा आवर्जून प्रतिसाद असणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। तर आता आपल्याला आजचे जे काही प्रश्न असणार हे प्रश्न बघायचे आहेत। तर चला, पहिला प्रश्न तुमच्या समोरच स्क्रीनवरती आहे, तर व्यवस्थित बघून घ्या, त्याला आपण समजून देण्याचा प्रयत्न करूयात। ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा 2025 मध्ये कोठे आयोजित करण्यात आलेली आहे असा प्रश्न आहे। कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली आहे ते सांगायचं आहे तुम्हाला। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, 2025 मध्ये किंवा 2025 या वर्षाचा रॅमन मॅग्सेसे, बघा रॅमन मॅग्सेसे हा एक पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ते सांगायचं तुम्हाला। तर हा पुरस्कार मित्रांनो हा सफीना हुसेन यांना मिळालेला पुरस्कार आहे। ओके, तर पुरस्कार तो खूप महत्त्वाचा आणि खूप मानांकनाचा असा मानला जातो। ओके, जसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्या प्रकारे मोठे मोठे जे काही अवॉर्ड दिले जातात, पुरस्कार दिले जातात, तर त्या प्रकारचा हा एक महत्त्वाचा पुरस्कार या ठिकाणी ठरणार आहे, म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। परीक्षेला अशा प्रकारचे पुरस्कार येतात। त्यानंतर कपास किसान ॲप आहे, हे काय आहे, हे ॲप आहे, ॲपचं नाव आहे आणि कपास म्हणजे थोडक्यात कापूस, काय म्हणायला हे कापूस। आणि मग मित्रांनो की कपास किसान हा जो ॲप आहे तो कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केला आहे असा प्रश्न आहे। तर त्या मंत्र्याचं नाव काय आहे, तर त्यांचं नाव आहे गिरिराज सिंह असं त्यांचं नाव आहे। आणि यांनी तो जो ॲप आहे तो ॲप सुरू केलेला आहे, ज्या ॲपच्या माध्यमातून जे कापूस हे जे उत्पादन आहे, कापूस उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळणार आहे। ठीक आहे, न्यूनतम आधारभूत किंमत आपण त्याला म्हणू, न्यूनतम आधारभूत किंमत अशी ही जी किंमत आहे ही किंमत शेतकऱ्याला मिळणार आहे। आणि शेतकऱ्याला जो काय कापूस आहे तो थेट एखाद्या उद्योजकाला विकता येणार आहे। या ॲप वरून सर्व जो काय व्यवहार आहे तो व्यवहार चांगल्या पद्धतीने होण्याच्या मार्गावरती आहे, किंवा तसा तो ॲपच आहे, तशी त्याची म्हणजे त्याची निर्मिती तशा पद्धतीने करण्यात आलेली। नंतरचा प्रश्न बघा, अफगाण विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारने किती ई स्कॉलरशिप सुरू केलेली आहे। आता लक्षात घ्या, ई म्हणत आहे, ई स्कॉलरशिप म्हणजे थोडक्यात ही ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी आहे। ऑनलाईन जो काही सिलेबस आहे या ऑनलाईन सिलेबससाठी ऑनलाईन ज्या काही डिग्री असतात या डिग्रीसाठी ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे। आणि त्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाची फीस भरता यावी, ॲडमिशन फीस भरता यावी यासाठी आपण थोडीफार मदत केलेली आहे। आणि ती मदत आपण किती देणार आहात या विद्यार्थ्यांना, तर 1000 रुपये ती ई स्कॉलरशिप देण्याचं भारत सरकारने ठरवलेलं आहे, जाहीर केलेलं आहे। त्यानंतर पुढे आपण बघूयात पॉवर ऑफ सायबेरिया सेकंड। आता लक्षात घ्या, पॉवर ऑफ सायबेरिया सेकंड हा जो आहे ही एक गॅस पाईपलाईन आहे। आणि ही जी गॅस पाईपलाईन आहे, काय झालं होतं तर पाठीमागे आपण यावरती भरपूर बोललो आहोत। SCO ही जी समिट आहे, ही समिट या संस्थेची किंवा या ऑर्गनायझेशनची जी काय समिट आहे ही समिट नुकतीच पार पडलेली आहे। ती मला कमेंट करून सांगा की ती कधी पार पडली, आणि ज्याला आपण शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असं म्हणतो, ही जी संघटना आहे ही संघटना आपण एशियामधील वेगवेगळ्या राष्ट्रांनी एकत्र येऊन तयार केलेली, त्यामध्ये विशेषतः चायनाचा पुढाकार होता मित्रांनो। ओके, लक्षात आलं सर्वांना। आणि चायनामध्येच तिचं हेडक्वार्टर देखील आहे। हेडक्वार्टरला आपण काय म्हणतो, तर हेडक्वार्टरला आपण मुख्यालय असं म्हणतो। हे मुख्यालय तुम्हाला चायनामध्ये बघायला मिळेल। आता लक्षात ठेवा मित्रांनो की गॅस पाईपलाईन ही जी आहे ती कोणत्या दोन देशादरम्यान झालेली आहे किंवा तो करार करण्यात आलेला आहे। आणि ही जी हा जो करार आहे हा करार
रशिया आणि चायना या दोन देशांमध्ये झालेला आहे डेफिनेटली. आणि ही चायनामधून गॅस पाईपलाईन जाणार आहे, लक्षात ठेवा. चायनातून अशी ती मंगोलियाला, मंगोलियातून रशियाला जाणारी ती पाईपलाईन आहे, लक्षात ठेवा. हे खूप महत्वाचं आहे. आता चायनाला असा हा जो मुद्दा आहे, थोडक्यात आता लक्षात घ्या, येणारा जो काळ असणार आहे भविष्याचा, त्यामध्ये चायना, ओके, चीन, रशिया आणि भारत या तीन देशाची मोठ्या प्रमाणावर युती होताना दिसेल. आणि हे तीन देश जे व्यवहार आहेत ते आपापसामध्ये मोठ्या प्रमाणावर करतील. आता या गॅस पाईपलाईनने काय होईल माहिती आहे का, तर युरोपियन जे काही देश आहेत त्या देशावर चायनाला अवलंबून राहण्याची फार आवश्यकता बसणार नाहीये किंवा भासणार नाही. ओके, त्यासाठी असा हा जो मुद्दा आहे तो पुढे आलेला दिसतोय. आणि त्यानंतर FSSAI अशा पद्धतीचे जे काही 2025 मध्ये ही जी संस्था आहे, या संस्थेचे 2025 मध्ये नवे CEO कोण झालेले आहेत. आता CEO म्हणजे काय मित्रांनो, ज्याला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं म्हणतो, ज्याला मुख्य कार्यकारी अधिकारी आपण असं म्हणतो. आणि ही जी संस्था आहे, या संस्थेचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, ज्याला तुम्ही फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया अशा पद्धतीने म्हणू शकता. आणि ही जी संस्था आहे, ही संस्था जे काय अन्न आहे, अन्न सुरक्षेच्या संदर्भात काम करणारी संस्था आहे. या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा त्यांना अपॉइंटमेंट देण्यात आलेली आहे, तर ती व्यक्ती आहे राजीद पुनहानी हे आहेत. हेही तुम्ही लक्षात राहू द्या, कारण ही आता लक्षात ठेवा, ही जी संस्था आहे तर ही कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते, तर कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करताना तुम्हाला बघायला मिळेल. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा भाग बघा. भारतीय लष्करातील महिला अधिकारी, लक्षात ठेवा, भारतीय लष्करातील महिला अधिकारी आणि जगातील पहिली त्रिसेवा समुद्री प्रदक्षिणा मोहीम कधी सुरू करण्यात आलेली आहे, तर मित्रांनो ती जी मोहीम आहे ती 15 ऑक्टोबर 2025 या तारखेला सुरू करण्यात आलेली आहे. आता त्यानंतर 2025 मध्ये वर्ल्ड युथ कॅम्प बल चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोणता आहे. आता पहिला म्हटलंय तर पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे मित्रांनो माधव गोपाल कामत हा ठरलेला आहे. आता त्यानंतरचा प्रश्न बघा की ज्ञान भारतम. आता ज्ञान भारतम ही जी आंतरराष्ट्रीय परिषद आहे, कॉन्फरन्स आहे, 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे, तर ती नेमकं कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली ती तुम्हाला सांगायचं आहे. तर ती मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली ती एक परिषद आहे. आणि ज्ञान भारतम या परिषदेचा उद्देशच होता की जगामध्ये ज्ञानाची जी काय हे आहे, गंगा आहे, ती प्रत्येक भागामध्ये जाणं, ज्ञानाचं महत्त्व समजून सांगणं, या गोष्टी या कॉन्फरन्सच्या माध्यमातून घडलेल्या आहेत. त्यानंतर बघा जागतिक व्यवसाय नेतृत्वासाठी 2025 सालचा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे, तर हा जो अवॉर्ड आहे मित्रांनो, हा अवॉर्ड युनुस अहमद या व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला तुम्हाला दिसून येतोय. अशा पद्धतीचे जे काय महत्त्वाचे प्रश्न असतात ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. त्यासाठी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. हे जे व्हिडिओ आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.